नारायणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे 4 महिने झाले नारायणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पदावर विराजमान झाले. लोकांमधून निवडलेला सरपंच, खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा बाबू पाटे आज नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये सर्वसामान्य जनता येते, आपली कामं करून घेतात. बाबू पाटे यांनी निवडणुकीमध्ये दिलेले शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. नारायणगाव शहरामधलं अतिक्रमण असेल, विकासाची चांगली कामं असतील, त्याचबरोबर नारायणगाव शहरातील डुकरांचा बंदोबस्त करायचा, हे सगळे प्रश्न योगेश उर्फ बाबू पाटे यांनी हाती घेतलेले आहेत. आपल्यासोबत बाबू पाटे आहेत. सरपंच साहेब, आपलं अभिनंदन. आपण सरपंच होऊन 4 महिने झालेले आहेत. आपण निवडणुकीच्या काळामध्ये जनतेला जी आश्वासनं दिलेली आहेत त्याची सुरुवात आपण कशी केली आणि कोणत्या कामाने केली? नमस्कार साहेब, तुमचं स्वागत ग्रामपंचायतमध्ये सर्वप्रथम. आश्वासनं दिली, तुम्ही निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण डुकरांची मोहीम चालू, तुम्ही त्याचं कव्हरेज केलं होतं. जी शब्द दिले, आता म्हणजे उदाहरणार्थ आपण मोफत NOC देणार, जी आपल्याकडं सगळे व्यापारी वर्ग आहे, बराचसा आहे नारायणगाव, पहिला 2,500 रुपये त्याच्याकडून फी घेतो. कशाची? NOC ना हरकत दाखवायची. पूर्वी पैसे घ्यायचे? हो, 2,500 रुपये. म्हणजे जसं माणूस येईल, त्याचे संबंध तसे त्या पद्धतीने पैसे तिथे घेतले जातात. परंतु आपण ती आश्वासन दिलं होतं लोकांना की आपण 1 रुपया घेणार नाही, त्या पद्धतीने आपण ती एक कारवाई चालू केली. दुसरं, प्लॅस्टिक मुक्तीच्या संदर्भात खरं तर तुमच्याकडूनही मला बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकी प्रतिसाद मिळाला. मागे तुम्ही 2-3 वेळा, आणि त्या पद्धतीने आता 23 तारखेपासून खरं तर आता हायकोर्टाने किंवा राज्य शासनाने सुद्धा 23 तारखेपासून प्लास्टिक बंद करणार, प्लास्टिक पिशवी बंद करणार. हो, प्लॅस्टिक मुक्ती करायचा प्रयत्न आम्ही 100% करणार. कालही भाऊसाहेबांना जिल्हा परिषदला त्या संदर्भात मीटिंग होती, काल ती कार्यशाळा होती, त्या कार्यशाळेत सुद्धा ते जाऊन आले. आणि मग आता नवीन वृक्षारोपण आहे. जे महत्त्वाचा प्रश्न आता पावसाळा चालू झाला आहे, साधारण राजबिंद्री जे मला वाटतं भारतातलंच माहेरघर असेल, तर मी स्वतः तिथं जाऊन हुंड्यांची निवड आपण केलेली आहे. एक 7 ते 10 फूट हुंडी का द्यायची, तर 2 वर्षात त्याचा रिझल्ट आला पाहिजे. आणि ती फळं तर शेतकऱ्याला आपण त्याच्याही पुढं असून असं राबवले की जो शेतकरी आपल्याकडं मागणी नोंदवी त्याला आपण 2 फळझाडं देणार, जेणेकरून वृक्षारोपण पण होईल, त्या शेतकऱ्याला त्याला 2 पैसे मिळतील, किंवा त्या फळाच्या स्वरूपात मुलांना घरच्यांना उत्पन्न पण थोडंफार मिळेल, आणि आपलं जे टार्गेट आहे की वृक्षारोपण करायचं ते पण आपलं साध्य होईल. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या मार्फत किती झाडं लावणार आहे? मी आता 2200 हुंड्या आणल्या, त्यातल्या साधारण 1200 ते 1500 हुंड्या शेतकऱ्यांना जातील, आणि मग बाकीची झाडं आपण रस्त्याच्या कडेला, जसं तुम्ही बघितलं सरकारी दवाखान्याच्या बाहेरच्या बाजूने आपण ते हुंड्या लावल्या होत्या 2 वर्ष. आज त्याला चांगलं रूप आहे, का तर ते थोड्या मोठ्या लावल्या होत्या. जी बारीक हुंडी घ्यायची तर आपण 2 पैसे जास्त घालून आपण मोठी हुंडी आणतो, का जेणेकरून 2 वर्षाला आपल्याला त्याचा रिझल्ट आला. अशा स्वरूपात आपण वृक्षारोपणाचा आता सार्वजनिक स्वरूपात तो कार्यक्रमही ठेवणार आहोत. का तर लोकांमध्ये लोकजागृती हो, त्या पद्धतीने लोकांनी स्वतःहून यावं. पंचायतीकडं अजून मागणी जर त्यांनी केली तर आपण अजून 15 दिवसांनी परत एक गाडी मागू, परंतु जास्तीत जास्त वृक्ष लागू. कारण नारायणगाव टेम्परेचर यावेळेस 40 डिग्री पलीकडे गेलं उन्हाळ्यात. आपल्याला ते सगळं नियंत्रणात आणायचं असेल तर आपल्याकडे जागा भरतो. यावेळेस मला वाटतं इरिगेशन खात्याने सुद्धा कॅनॉलच्या बाजूने बरेचसे खड्डे घेतले, त्यांनाही आपण झाडं देऊ. पोटचारे आहेत, रस्ते आहेत, ज्या शासनाच्या जागा आहेत, जिथं जिथं आपल्याला शक्य आहे, शाळा आहेत, ज्या सोसायटींनी आपल्याकडे मागणी केली त्या सगळ्यांना आपण ती जागा उपलब्ध करून देऊ. नारायणगाव शहरामध्ये डुकरांची समस्या अजूनही काही अंशी आहे. नारायणगाव शहर डुक्करमुक्त कधी? सर, त्याला अडचण अशी की एकतर ज्यांची आहेत डुक्कर ते एक कैकाडी समाजाचे आहेत, आणि कैकाडी समाजाचे असल्या कारणामुळे प्रत्येक वेळेस त्यांचं असं म्हणणं येतं की आमच्यावर अन्याय मला काही कोणाशी करायचं नाही. कारण लोकांची त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा पिढीजात धंदा आहे, आणि पिढीजात धंदा तुम्ही असं कसं करू शकता. परंतु लोकांची अडचण आहे. आम्ही त्यांना 50 वेळा सांगितले, बऱ्याच वेळा मीटिंग घेतल्या, पत्रव्यवहार केला आहे की तुम्ही तो बंदिस्त व्यवसाय करावा. तुम्ही म्हणताय काही अंशी नाही, अजून बऱ्याच अंशी डुकरं शिल्लक, आणि त्या पद्धतीने आपण ते फॉरेस्ट डिपार्टमेंटला पत्र दिले, पोलीसच्या खात्याला पत्र दिले, आणि आपण त्यांना नोटीससुद्धा पाहिजे. मग कैकाडी समाज त्यांच्या स्वतःच्या जागेमध्ये हा व्यवसाय का करत नाही? तुम्ही त्यांना अशा प्रकारे काम करायला भाग का पाडत नाही? आणि साहेब, तुम्हाला आठवलं असेल, आपण मुजावर साहेब असताना मिटिंग घेतली तुम्ही पुन्हा, आपण त्यावेळेसपासून त्यांना सांगतो की तुम्ही बंदिस्त पालन केलं तर आम्हाला तुम्हाला नाकारायचा अधिकार नाही. परंतु ते त्या गोष्टीला तयार होत नाही.
त्यांना आता ती सवय लागलेली आहे की मोकळी लोकं कोणाच तरी ते मार्केटमधून काढायचं का सगळ्या हॉटेलवाल्यांचं जे गोळा करायचं टाकून द्यायचं. म्हणजे त्याला काही साफसूफ करायला लागत नाही, बाकी काही गोष्टी लागत नाही. त्याच्यामुळे ती सवय त्यांना लागलेली आहे आणि ते त्याच्यापासून हारायला लागतात. नारायणगाव शहर एक मोठी बाजारपेठ आहे. मुक्ताबाईच्या मंदिराच्या पुढचे जे गाळे आहेत तिथे जे भाजीवाले बसतात अनेकदा त्यांच्या टपऱ्या त्यांच्या गाड्या किंवा फळाच्या पाट्या भाजीच्या पाट्या रस्त्यावर असतात आणि मग रहदारीला अडचण येते. आपलं धोरण काय असतं? सर धोरण आपण त्यांना मागे 3 फुटावर राखून देतो. काय होते सारखं सारखं एकच गोष्ट सांगायला काय माझ्या नाही कोणत्या गोष्टीची. पुन्हा एकदा आपण जाऊ त्यांना सांगू. आपण ते मागं केलं होतं. आताही आपण तुम्ही बघितलं असेल शनिवारच्या बाजारात तुम्हीच कव्हरेज केलं होतं की आपण 4 व्हीलर बंद केलं. त्याचा इफेक्ट एवढा चांगला झाला आहे की मोकळ्या मागणी बाजारात महिलांना जाता येते. त्याचा विषय दुसरा एक असा की जी म्हणजे आपण म्हणतो ना चोरीचा जो प्रकार घडतो पुन्हा तो आपल्याला बऱ्यापैकी या 2 आठवड्यामध्ये 2 बाजारांमध्ये कमी झाला. कारण ट्रॅफिक होत नाही. ट्रॅफिक नाही आली तर गर्दी होत नाही. गर्दी नाही झाली तर मग ते जे महिला जे चोर येतात त्यांना ती अडचण होती काढायला. आणि ह्या गोष्टीचं आपल्याला तसंच या पद्धतीने आपल्या देवीकडं जायचा रस्ता आहे. सगळ्यांनीच सहकार्य करावं की त्यांना मी पहिले आपण त्यांना मागं मिटिंग घेऊन सांगितले. आताही परत आपण त्यांना 3 फुटापर्यंत जो पट्ट्या मारला तो पुसला गेला आहे. काही वटी असतील पुढं ते आपण त्यांना नोटीस देणार ते काढायला लागणार. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी करायला लागतात. बस स्थानकाच्या उत्तरेलाही रस्त्याच्या कडेला व्यावसायिक रस्त्यावर व्यवसाय करतात. रहदारीला अडचण येते. एका बाजूला जीप गाड्या असतात. लोकांची घुसमट होते. आपलं धोरण काय असतं? मला कळालं नाही उत्तरेला साहेब बस स्थानक आहे. बस स्थानकाच्या बाजूला जो रस्ता आहे जुन्नरकडे जाण्याला त्या बाजूला जे गाड्या आहेत हे गाडी अधिकृत का अनधिकृत हा एक वेगळा विषय आहे. मात्र या लोकांचा व्यवसाय रस्त्यावर होतो. दुसऱ्या बाजूला जीप गाड्या उभ्या असतात आणि मग जी लोक प्रवास करतात यांची घुसमट होते. ग्रामपंचायत आणि पोलीस संयुक्त कारवाई का करत नाही? सगळ्यांना शिस्त का लावत नाही? आपल्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा पण आहेत. साहेब काय आपण त्यांना सुद्धा म्हणजे कॉलेजला सुद्धा बोलून त्यांना जागा काही उपलब्ध करून दिल्या होत्या. काय होते रोज त्याच गोष्टी सांगायला माझ्या नाही. आपण स्वतः एक माणूस ठेवलं तिथं किंवा आम्ही सुद्धा जाता येतं जे ग्रामपंचायत सदस्य इथं गाडी लावू नको 4 व्हीलर लावू नको काय होतं ट्रॅफिकचा प्रश्न सुटत नाही. हां साहेब सुटत 100% सुटत. आपण ते पुढचे कोणी बाजूने जे आपण फुटपाथ जे केले ते अक्षरशः काही उपयोगाचे नाहीत आपल्याकडे. कारण त्याच्यावर सगळे व्यावसायिकच बसतात तुम्ही बघितलं असेल. मग ते फुटपाथचं काढून आपल्याला तर काही 2 व्हीलर 4 व्हीलरचा आत गेले आणि जे व्यवसाय सगळे बाहेर काढतात त्यासाठी सुद्धा आपण ते प्रयत्न करतो. परंतु त्याला मोठा खर्च कारण त्याला खाली ड्रेनेज आहे आणि त्याला स्लॅब टाकायला लागतो, त्याला मंजुरी घ्यायला लागते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आपण खरं तर नाही तर 6 फुटाची जागा आपली वाढेल तिथं आणि तो 100% आम्ही आमच्या मिटिंगला ठराव करून घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी फक्त करायची गरज. सरकारी दवाखान्यात जाताना जो रस्ता आहे तिथंही दोन्ही बाजूंनी खूप अतिक्रमण असतं. पोलिसही दुर्लक्ष करतात. पोलिसांचं म्हणणं असतं की ग्रामपंचायतीने आम्हाला सहकार्य करायला हवं. आपलं धोरण काय असतं? साहेब सहकार्य नेहमीच असणार. जी चुकीच्या गोष्टी आहेत त्याला विरोध हा असणारच. आणि ट्रॅफिकच्या बाबतीत तिथं सुद्धा मी स्वतः बरोबर रोज शक्य होत नाही सर. रोज काही वेळेस इथं बसलो काही वेळेस बाहेर असतो. ॲक्शन काय? ॲक्शन सर ॲक्शन काय घेणार त्या गोष्टी? नाही पोलिसांना कळवलं ज्यांच्या गाड्या आहेत पोलिसांच्या दंडात्मक जर कारवाई केली शेवटी जे कोण असतात ते काय आपले दुश्मन नसतात. नाही. शिस्त तर पाळावीच लागेल. बरोबर. काय होते साहेब जीपवाले सुद्धा त्यांची आर्थिक परिस्थिती बघितली दंडात्मक कारवाई झाली तर त्यांच्याकडं कदाचित असंही होईल की उद्या आपण एक पाऊल उचलायचं आणि त्यांचा व्यवसायच बघायचं. आमची इच्छा प्रश्न नाही. असा आहे दवाखान्याकडे जाताना जर एखादी ॲम्ब्युलन्स न्यायची असेल तर तिथून गाडी पास होत नाही. शेवटी पेशंट पण महत्त्वाचं आहे. दोन्ही गोष्टी आहेत साहेब. नुसतं जीपवाल्यांचं नाही तर तिथले दुकानदार सुद्धा स्वतःच्या 2 व्हीलर 4 व्हीलर आणि कोणी पण रस्त्यावर येतं ते तिथे येऊन अशी परिस्थिती आहे. फक्त जीपवाल्यांचा विषय असाही नाही तर सगळ्यांनीच अवेअरनेस आपला दाखवला पाहिजे. तिथल्या व्यावसायिकांनी दाखवलं पाहिजे, तिथल्या नागरिकांनी दाखवलं पाहिजे, जीपवाल्यांनी सुद्धा दाखवलं पाहिजे. त्याचबरोबर आमची सुद्धा ती जबाबदारी आहेच. आम्ही असं म्हणत नाही की जबाबदारी झटकतो परंतु आपण 3-3, 4-4 वेळा सांगून सुद्धा मला सांगा तुम्ही त्या दुकानदारांवर काय कारवाई करू शकतो? त्यांची 2 व्हीलरचं ड्रायव्हर त्या माल खरेदी तिथे आली ती तिथंच पाहतात आणि मग सगळ्या गोष्टी पुढे वाढत जातात. रिक्षावाल्यांना सुद्धा मी तिथं आतमध्ये त्या पुतळ्यांच्या खाली जागा करून दिली. पुतळ्यांचा सुद्धा आपण तो विषय घेतला आहे की आपण हे सगळे पुतळे हे गाव जे उघड्यावर आहे ते कुठंतरी बंदिस्त स्वरूपात आपण ग्रामसभेत सुद्धा तो विषय घेतो. तो सुद्धा आपल्याला एक महत्त्वाचा विषय आपण त्याची परवानगी घेऊन ते पुतळे काढून आपण एका ठिकाणी बसतो.
तुम्ही सरपंच झालात, खऱ्या अर्थाने नांदगाव शहरामध्ये लोकशाही नांदते. सरपंच पण आपण, तंटमुक्तीचे अध्यक्ष पण आपण. आणि तंटमुक्तीचं अध्यक्षपदावर कोणाकडे जाईल ते आपली भूमिका काय असेल? नक्कीच जो योग्य माणूस असेल त्याच्याकडे तंटमुक्तीचा अध्यक्ष. मग हा बदल कधी 15 ऑगस्टच्या मीटिंगमध्ये? हो, लवकर होईल. त्याच्याही आली होऊ शकते. त्याला काही ग्राम ठरवलं तर आपण आधी येऊ शकतो. नारायणगाव शहरामध्ये काही अंश अतिक्रमण पण झालेलं आहे. कोणामुळे झालं, कुणी केलं, पण तुम्ही एक शिस्तप्रिय आहे. लोकांना स्वतःहून काढायला सांगाल की ग्रामपंचायतीची काही धडक मोहीम असेल? दोन्ही गोष्टी होती. सुरुवातीला विनंती केली पाहिजे, नोटीस दिल्या गेल्या पाहिजे. नसलं ऐकलं तर ती धडक मोहीम पण होईल. हे सगळ्याच गोष्टीने प्रेमात झालं तर प्रेमात, नाही झालं तर शेवटी कायद्याचं बांधलं तर कायदा आहे, तर कायदा आहे सगळ्यांना. कोणाला त्याला आहे, मला आहे, सगळ्यांना गावात राहणाऱ्या सगळ्यांसाठी. नारायणगाव शहर एक मोठी बाजारपेठ आहे. लोक मोठ्या संख्येने येतात, व्यापारी पण मोठ्या संख्येने येतात. कचरा आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पडलेला असतो. ग्रामपंचायतीचं भविष्य काळातलं नियोजन काय असेल? साहेब, अजून एक गाडी कचऱ्याची खरं तर घ्यायची आम्हाला. ती आता लवकरच 1-2 महिन्याची आता आपण ती घेऊ. कारण बऱ्याच अंशी अजूनही कोल्हेमाळा असेल, तिकडे खैरेमाळा असेल, तिकडे कचऱ्याची गाडी जात नाही. आणि मग हे काय करतात, ही जी सुशिक्षित लोक आहेत, जी स्वतः सकाळी बाहेर पडतात ती कचऱ्याची बॅग बांधतात आणि जिथं मोकळी जागा राहते कोणा वाटेल रस्ता घ्या, कोल्हेमाळा रस्ता सगळ्यात जास्त राहा, हे रोड रस्ता काही आहे. पण ते सगळं आम्ही खरं तर माणसंच शोधते. कारण ह्या सगळ्यांना हे उरकत नाही गावातलं. आणि मग त्याला माणसं लावून पण ते सगळं यांना साफ करून देऊन तिथं बोर्ड लावून तिथं विनंती करणार, नाही झालं तर त्याला कारवाई करावी लागेल. अशा बऱ्याच प्रकारच्या योजना आपल्याला राबवायला लागतात. आपण त्या करणार आहोत. कारण कचरामुक्त 100%. नारायणगावात आज बघा तुम्ही नदीच्या पलीकडे गेली, सुरुवातीला एवढा वास यायचा, आज ती परिस्थिती नाही. ती कचऱ्याची ट्रॉली आपण तिथं लावली. पण मोठ्या पुलाच्या कोपऱ्यावर सुद्धा आज परिस्थिती नाही म्हटलं तरी सुधारली, पण बदल पूर्णपणे झालेला नाही. पूर्णपणे बदल व्हायला थोडा वेळ लागेल ना साहेब. आता काय होते, रात्रीचा आणून टाकतात तिथे कचरा, दिवसा कचरा टाकायला आपण ती ट्रॉली पुढे घेतली आणि आपण तिथं खाली ती माती घेतल्यामुळे ती सगळा रस्ता तिथला परिसर स्वच्छ झाला. परंतु काही व्यावसायिक अजूनही संध्याकाळचं रात्रीचं जाऊन तिथे टाकतात. आता ती कसं होईल, थोडं सापडायला लागेल, थोडा वेळ द्यायला लागेल, माणसं ठेवायला लागतील. त्या पद्धतीने आपण प्रयत्न करू साहेब. नारायणगाव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत चालली आणि शाळकरी मुलांवर पण कधी कधी हल्ले पण होतात. आपलं नियोजन काय असेल? साहेब, आता ते मला बघायला लागेल. सर, ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही पहा, हरकत नाही. मी ते नाही म्हणत, तुम्ही सांगताय तर ती वस्तुस्थिती असू शकते. मला त्या विषयाचा अजिबात मी अभ्यास केलेला नाही किंवा काय त्याच्यावर मार्ग आहे हा विचार मी आतापर्यंत केला. तुम्ही प्रश्न मांडला, मी पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की त्याचं काहीतरी आवडतं. पाटेसाहेब, आपण नारायणगावची मीना नदी स्वच्छ केली, सगळ्यांनी केली, तुम्हा सगळ्या मंडळींनी चांगले प्रयत्न केले, पण आजही मीना नदी पुन्हा पुन्हा खराब होते. संपूर्ण सांडपाणी मीना नदीच्या पात्रामध्ये सोडलं जातं. आपण UTP प्लॅन्ट उभारणार होता, खासदार साहेब पैसे देणार होते, पैसे कुठपर्यंत आलेत किंवा हा प्रस्ताव नेमका कुठे अडकला आहे? साहेब, तुम्हालाही माहिती आहे, नवीन कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्याला वेळ लागतोय. सगळ्या सरकारी प्रशासनातून जायला वेळ लागतो, यायला वेळ लागतो. शेवटी केंद्र शासनाचं आहे, तिथपर्यंत पाठपुरावा केला. आपण ते सगळे ठराव प्रस्ताव जिल्हा परिषदपर्यंत दिले, जिल्हा परिषदेने पुढे इम्प्लिमेंटेशन केले, तर थोडासा वेळ लागेल. पण प्रस्ताव होणार. पण त्याचबरोबर आम्ही अजून एक केलं की आपलं हे सगळी लाईन मग ते आपल्या जिथं आपण गणपती बोलवतो तिथपासूनची लाईन, दिंडीपासूनची लाईन तिथून घेऊन पुलाच्यापर्यंत आपण सगळी एक मोठी लाईनचं आता सध्या आपण इस्टिमेट करून आणले, त्याचं टेंडरसुद्धा झालं. लवकरच त्या कामाला सुरुवात होईल. तर कदाचित पावसाळा असल्या कारणाने तिथे काम करता येणं मला सध्या शक्य नाही. परंतु लवकरात लवकर ती संपूर्ण ड्रेनेज लाईन एकत्रित करून जी गावातून सगळं पाणी येतं ते सगळं आपण ते मोठ्या पुलाच्या पुढच्या बाजूला आपण ते सोडायचा प्रयत्न करू, जेणेकरून इथून इथपर्यंत नाही. आणि मग तिथं नंतर जो ट्रीटमेंट प्लॅन करायचा आहे आपल्याला त्या ट्रीटमेंट प्लॅनच्या माध्यमातून आपण त्यानंतर ती एक अशी पूर्वतयारी आता सध्या तरी आपल्याला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक रस्त्याची कामं झाली, ती कामं चांगली झाली नाही याचे काही अपवाद पुराव्याविषयी आहे. म्हणजे लंबोदर सोसायटी असेल, इथे साखर नदीचा तिथला रस्ता असेल, सर ही कामं अतिशय निकृष्ट दर्जाची झाली आणि ती कामं पुन्हा करावी लागली. कुठंतरी ठेकेदार चुकीचं वागतोय, त्यांना कोणी पाठीशी लागते? साहेब, पाठीशी घालायचं म्हणण्यापेक्षा ठेकेदार टेंडर भरतो, टेंडर वाढल्यानंतर आपलं नियंत्रण काय राहते, फक्त त्यांच्याकडून काम व्यवस्थित करून घे. गुणवत्ता तेच गुणवत्ता बघायला पंचायत समितीचे अधिकारी असतात साहेब. आपल्यासारखा माणूस तिथे जाऊन उभं राहून त्यांना सांगू शकतो
तुम्ही सिमेंट पण प्रत्येक बॅग आणि प्रत्येक हे चेक साहेब त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव सांगतो त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव आपण जरी दिला असता तर त्यांनी दोघांनी पण आता मला वाटतं की दोन्ही कामं तुम्ही तो विषय घेतला होता आणि मला वाटतं ती दोन्ही कामं त्यांनी ती रिपेअर करून दिली आपल्याला. नाही साहेब, कामं केली मनापासून धन्यवाद, परंतु निकृष्ट केली, काही अंशी नाही म्हटलं तरी शहराची बदनामी पण होते. साहेब कारण नसताना ठेकेदाराच्या चुकीमुळं फक्त ठेकेदाराचं चूक नाही साहेब. सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला क्युरिंगसाठी किमान 15 दिवस आपण दिलेलं लोकांना अजिबात वेळ नाही थांबला. म्हणजे आपली पण थोडीफार जबाबदारी आहे. आपण एक 15 दिवस नाही टू व्हीलर आपण बाहेर जाऊ, 4 व्हीलर बाहेर जाऊ. लोक काय करतात, टू व्हीलर तर सर्रास घातली आणि मग तो रस्ता क्युरिंगचा जातो. तुम्ही हाफ रस्ता बघा, आपण तुम्हाला आठवत असेल 3 आठवडे आपण क्युरिंग केला कॉन्क्रीट. बघा बरं रस्त्याला काय आहे, अजिबात काय नाही. मग क्युरिंग जर झालं नाही, सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे त्याला क्युरिंग नसेल तर काहीच होणार नसेल. मी म्हणत नाही सगळी लोकांची चूक, काही ठेकेदाराची पण असेल, पण ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. क्युरिंग होणे महत्त्वाचं आणि चांगल्या पद्धतीचा माल वापरणं हे महत्त्वाचं. सिमेंट रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण केलं हे कुठल्या शासनात असते? शास्त्रात बसत नाही साहेब. पण आता त्याला पर्याय असा एवढाच एक होता की आपल्याला त्या पद्धतीने तो म्हटलं मी काम करून देतो, तुम्ही नाही टिकलं तर माझ्याकडे जबाबदारी. तसं बिल पेड करून गेलं. बिल अजून केलं नाही साहेब त्या वस्तू त्या लंबोदर सोसायटीच्या आणि हे बिल होतं ते आधीच बिल पेड झालं होतं, ते अजून बिल केलं नाही. नारायणगावमध्ये सगळ्यात मोठी शनिवारची बाजारपेठ, शेतकरी मंडळींना अगदीपार नदीमध्ये बसावं लागतं. त्या ठिकाणी प्रचंड घाण असते. अनेकदा व्यापारी जागा अडवून ठेवतात, ही जागा आमचीच आहे. शेतकऱ्यांना मनस्ताप पण होतो. आपलं पुढचं नियोजन काय असतं? साहेब आता बाजाराच्या दृष्टीने मला मी आता त्या यांच्याशी पण बोलणार जे ईदगावाले आहेत तर त्यांनी तो कॉन्क्रीट इथपर्यंत केलं. तसंच कॉन्क्रीट जर आपल्याला शेवटपर्यंत आणता आलं किंवा तिथं बाजार होतो तर मला वाटतं शेतकऱ्याची दोन्ही बाजूने बसवायची व्यवस्था बरोबर ना. मग ते तिकडे जायच्या वेळी तर शेतकऱ्यांनी ती मानसिकता दाखवली पाहिजे की रस्त्यावर येऊन बसतो. मग तिथं आपण ती सगळी आपली तयारी आहे, आपण ती कॉन्क्रीट करून देऊ. त्या पद्धतीने तिथे लोक येऊन बसतील जेणेकरून नदीत जाऊन बसायला लागणार नाही. शेतकऱ्यांसाठी स्वतःची स्वतंत्र असायची ओटी असते तिथं फक्त शेतकरी बसतो. सरपंच साहेब, व्यापारी जागा अडवून ठेवतात, ही जागा आमचीच आहे, हे कसं? आता व्यापाऱ्यांचं ते बघायला पाहिजे. मी स्वतः आता तिथं आत्ताशी तर एक विषय हातात घेतला आहे, आपण तो मार्गाला लावला वाहतुकीचा. अशी जर परिस्थिती असेल तर ते व्यापाऱ्याला सुद्धा जाऊन सांगणार की तुझी जागा नाही, ही शेतकऱ्यांची जागा आहे, सगळ्यांसाठी आहे. नाही, व्यापारी बसायला हरकत नाही, पण समजा शेतकरी अगोदर आला आणि त्याने जर ती जागा कव्हर केली किंवा जागा त्यांनी पाठवून ठेवली, शेतकरी बसला पाहिजे. बसलाच पाहिजे. त्याच्यानंतर काही अशा तक्रारी आपण निवारणासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर आता तुम्ही बघितलं असेल एक अद्ययावत स्वच्छतागृह हे फक्त शनिवारच्या दिवशी चालू करेल असं आपण स्वच्छता नाही महिलांसाठी आणि पुरुषांसाठी तिथं आपण शनिवारच्या आठवडे बाजारात आपण त्या बांधतोय. त्याचबरोबर आपण रोज बाजारात सुद्धा महिलांसाठी स्वच्छतागृह लवकर चालू. सरपंच साहेब, आपण 4 महिने झाले सरपंच होऊन. सरपंच होण्याच्या अगोदरचे बाबू पाटील आणि सरपंच झाल्यावरचे बाबू पाटील या दोघातला फरक तुम्हीच काय सांगा? तुम्हीच सांगायचं. नाही, पण तुम्ही खुर्चीवर बसण्या अगोदरचे बाबू पाटील आणि खुर्चीवर बसल्यावर म्हणजे जबाबदारी नसताना काय असतं आणि जबाबदारी आल्यावर काय करावं लागतं, तुमचा अनुभव काय? साहेब जबाबदारी त्याही वेळेस होती. त्यावेळेस फक्त एवढंच होतं की चुकीच्या पद्धतीने काम करत त्याला विरोध करायचा. आणि जबाबदारी आत्ता अशी की चुकीचे काम होऊन नाही द्यायचं. माझ्याकडून नाही, भाऊसाहेबांकडून नाही, प्रशासनाकडून नाही, माझ्या सदस्यांकडून. हीच मोठा फरक आहे. कारण त्यावेळेसही मी विरोधात जरी असलो तर जबाबदारी होतीच. जबाबदारी कदाचित त्यावेळेस जास्त होती कारण त्यावेळेस. आणि आता काय झाले नाही, त्या सूचना करायच्या होत्या, आता प्रत्यक्षात काम करून घ्यायचं आहे. आणि त्या पद्धतीने साहेब तुम्ही बघताय. मला वाटतं वॉर्ड क्रमांक 6 असेल की 5 असेल 3 नंबरची आपण आता रस्त्याची सगळीकडे काय झाले शेतकरी वाढतात इतकी वर्षाची सरकार. परंतु डांबरीकरण सोडा हरकत नाही, परंतु खडीकरण सुद्धा पुढे रस्त्याची जबाबदारी प्रत्येक वेळेस बोलून टाकायचा, पैसे घ्यायचे. ह्या पद्धतीने ज्यावेळेस आम्ही ते नवीन ठरवलं त्यावेळेस की म्हणून कमीत कमी टाकू खडीकरण करू. ह्या वर्षी खडीकरण झालं तर पुढच्या वर्षी आपण त्याला डांबरीकरण करू शकतो किंवा अजून परत मजबूती करून परत त्याच्या पुढच्या वर्षी आपण डांबरीकरण. पण मॅक्झिमम पद्धतीने का जो पैसे वेस्ट झाल्यापेक्षा जास्तीत जास्त युटिलाइज त्या पद्धतीने आपण तो चारीचा रस्ता घेतला आहे 6 नंबरचा पाणीशेतपासून ती हिवड्याच्या शिवापर्यंत जो रस्ता जातो तो घेतला. आता 30-54 फाडातून आपण 50-54 फाडातून आपण नारायणवाडीचा रस्ता केला आहे.
हिरेमाळ्यातला रस्ता झाला आहे, जुना पारगाव रोड झाला आहे, ही सगळी कामं आता आपण चालू आहे. गावठाणात खासदारांच्या माध्यमातून आपण नारळ पडलेलो तो रस्ते झाले, अशी बरीचशी कामं आपण आता सध्या चालू आहे. आणि आता 3 नंबर वार्डात आपण उद्या रविवारी भूमिपूजन लागले, ती 2 कामं इस्टिमेट करून आपण आणलेले आहेत त्यांच्या, ती खडीकरणं करून घ्यायची, जेणेकरून शेतकरी वर्गाला कमीत कमी त्रास झाला पाहिजे. आपला जो माल आहे पावसाळ्याच्या तोंडावर, खरं तर आपलं सगळ्यांचा आता हा पीक पिरियड आहे नारायणगाव परिसरात शेतकऱ्यांचा, कारण बाकी ठिकाणी पाणी नसते, आपल्याकडे पाणी असते. टॉमॅटोसारखं पीक असतं सगळ्यात जास्त जे आपल्याकडे उत्पन्न होतं टॉमॅटो, त्यासाठी हे सगळे प्रयत्न आपल्याला करायचे. मला वाटतं आत्तापर्यंत आपण शहरात 300 LED बल्ब लावतो, हे सगळं आता हे 4 महिन्याच्या अवधीत. नारायणगाव शहरामध्ये काही मंडळींनी दादागिरी केलीच हे वास्तव आहे. जनतेने आपल्याला प्रचंड मताने निवडून दिलं, आज तुम्ही सत्तेवर आहात, विरोधकांबद्दलचं तुमचं मत काय आहे? सगळ्यांना बरोबर काम करायची इच्छा आहे, त्यांनी पण विरोधासाठी विरोध करू नये. जे चांगलं त्याला चांगलं म्हणा, जे चुकीचं असं दाखवून द्या. आमची दुरुस्त करायची तयारी कालही होतं, आजही उद्या येणार नसेल का, तर लोकांनी ते काय, आता मी जर इथला सरपंच असेल माझ्यासाठी सगळेच साथ, पण विरोधक काय किंवा काय तुम्ही बघा. आतापर्यंत मी एकही विरोधात जाऊन अजून कोणाच्या व्यक्तिगत स्वरूपात जाऊन मी कारवाई केली नाही. ग्रामपंचायतीची चौकशी झाली, दप्तर मात्र बाहेर येत नाही, तुमच्या काळात सत्य बाहेर येईल नसतं, परंतु तो बराचसा विषय जिल्हा परिषद मार्गस्थ आहे. आपल्याला काय सत्य बाहेर असायचे, रिपोर्टही त्यांच्याकडे, अहवालही त्यांच्याकडे, जे किंवा वरच्या बातमीवर अजून वरिष्ठ बातमी, परंतु सगळं ते झालेलं आहे. आपल्या बाजूच्या बाबतीत आपल्याला काय पेपर राहिले नाही द्यायचे, सगळं त्यांच्याकडे. नारायणगावचं मुक्ताई देवस्थान अतिशय जागरूक देवस्थान, मात्र त्याच्याही ट्रस्टचा विषय आज भिजत पडलेला आहे, तो विषय मार्गी करावा लागतो. मार्गी लागायचा विषय नाही, मार्गी लागलेला आहे तो तुम्ही मी काहीतरी चालूच आहे ना. नाही सर, तिला आहे ते चालू राहतं. मार्गी तो विषय लागलेला आहे. आत्तापर्यंत जेवढ्या ग्रामसभा झाल्या, ग्रामसभांमधूनच तिथली जे सत्ता केंद्र होतं ते बाजूला गेलं, किंवा जे कारभारी होते ते बाजूला गेले. या वेळेस देवस्थानची घटना वेगळी असते, जे सभासद साहेब 100% हे जरी असलं तरी तुमच्या आमच्या हिशोबाच्या मिटिंगला फार किंमत आहे. ही आज नाही साहेब, तुमचं ट्रस्ट व्हायच्या आधीपासून आपल्या हिशोबाची मिटिंग, हिशोबाच्या मिटिंगलाच ठरलं जातं काय करायचं, कोण कसं करणार आहे, पुढचं भविष्य. आज आपण 1.5 कोटी रुपयाचं काम करतो साहेब, टेंडर झाले, टेंडर प्रसिद्ध झाली, तर आज 1.5 कोटी रुपये आपण आणलेत तिथे शासनाचे. हा पिढा सुटणार साहेब सुटेल द्यावा. आपलं काम आहे, आपलं काम चांगलं करणं. माझ्याबरोबर एकनाथ मामा शेट्टी असतील, संतोषनाना पेरे असतील, विकासनाना तोडकरी असतील, DK भुजबळ असतील, अशोक देवराव पाटील, ही सगळी मंडळी त्यांच्या पद्धतीने काम करतात, जे ओपन स्वरूपाचं काम करायचं आपल्याला. ज्या पद्धतीने आज आपण 1.5 कोटी रुपयांचे अजून आपल्याला प्रस्तावित आता मुंबईला जाऊन परत एकदा त्याच पद्धतीने आपल्याला पुढे जायला लागेल, कारण 1.5 कोटी रुपयात आपलं सभागृह मंगल कार्यालय होणार नाही. खरं तर ती इथून मागच व्हायला, कारण नारायणगाव सारखं सेंट्रल प्लेस आणि तिथं आपल्याला जर समाज मंदिर किंवा जे काही देवस्थान ट्रस्ट हे सगळं सेंट्रलाइज पद्धतीने असेल, तर तिथून आपल्याला बऱ्यापैकी मोठाबाई समाज मंदिर असेल किंवा बराचसा निधी आपल्याला तो येऊ शकतो. त्या पद्धतीने आपण ते काम करतो, जेणेकरून एक अद्ययावत मंगल कार्य अद्ययावत होईल असं मानस आहे. चंद्रशेखर कोराळे आणि बाळासाहेब पाटील यांची दोस्ती सर्वश्रुत आहे. चंद्रशेखर कोराळे चुकीचे वागले असतील म्हणून ते बाजूला गेले. चंद्रशेखर कोराळे भविष्यकाळामध्ये जर म्हणाले की नाही बाबा आपल्याला बदलायचं आहे आणि सगळ्यांनी बरोबर काम करायचं आहे, सरपंच म्हणून आपली भूमिका काय असते? सरपंच म्हणून भूमिका चंद्रशेखर कोराळे आणि बाळासाहेब पाटील दोघांनाच विचारावं ना. आमचं काय, मला जे सहकार्य करायला येणार चांगल्या कामासाठी मला काय फरक नाही पडणार. कुणी बरोबर येऊन काम केलं माझ्या, तर मी माझं काम करणारच आहे. कुणी माझ्या विरोधात जाऊन जरी काम केलं तर मी माझं काम. सामान्य जनतेच्या मनामधला आमदार म्हणजे बाबू पाटील, लोकांच्या मनामधला आमदार व्हायला मला आवडेल. काम करत राहिलं पाहिजे. आजही सुरुवातीला सुद्धा कधी वाटलं नव्हतं सरपंच म्हणून संधी मिळाली, भविष्यातही संधी मिळाली. 2019ला पक्ष म्हणाले की बाबूशेठ तुम्ही विधानसभा लढवा, आपली तयारी असेल? सर 2019ला म्हणाले तर बघू, काय अडचण नाही. कारण विषय असा, ज्येष्ठ सदस्य पक्षात ज्येष्ठ मंडळी आहे, त्यांचा सगळ्यांचा मान ठेवणं माझं काम आहे. त्यांनी मला मोलाची मदत दिली सरपंच.
ते सगळ्यांचंच शिवनेर भागवा कधी पडते फडकल ना या वेळेला पडते हा फडकल ना सर सर गडबाजी संपत नाही संपत जाईल इलेक्शनच्या तोंडावर गडबाजी राहणार नाही एवढं नक्की. साहेब आज सगळेच जण गुडघ्याला भाषण बांधून बसतायत आशाताई म्हणतायत मीच आमदार होणार माऊली म्हणतायत मी आमदार होणार बाकीचे पण तयारीमध्ये आहे काही आयात करायची तयारी सुरू आहे किंवा त्यांना पक्षात यायचे डोळे लागले चालले साहेब वरिष्ठ पातळीवर काय चाललंय माहीत नाही कार्यकर्ते म्हणून पक्ष ज्याला तिकीट देईल त्याचं काम करणंच आहे त्याला काही पर्याय असू शकत नाही आणि पक्ष योग्य निर्णय घेईल इतके वर्ष संघर्ष केला तर लोकांना संधी देईल अशी अपेक्षा आणि आम्ही तशी मागणी पण केली. सरपंच साहेब आपण बायपाससाठी खूप भांडला आजही तो प्रश्न लोकांना पैसे मिळाले तर रस्त्याचं काम झालं नाही टोल नाका मात्र सुरू आहे ज्याला कोणाला काय मर्यादा मिळायचं आहे तोही मिळतोय जे काय होतोय ते होतंय मात्र काम पूर्ण नाही खड्डे अपूर्ण प्रवाशांना खूप त्रास होतो. साहेब आता टोल नाक्याचा विषय आहे तो वेगळा विषय जे कामाचं स्वरूप आहे कामाचा स्वरूपाचा विषय असेल तर ती जी मॉन्टे कार्लो कंपनी होती म्हणजे जी मला माहिती मिळाली मी जी आता ह्या सगळ्याच प्रोसेसला मी पहिल्यापासून आहे मी त्याला मुरुम पण टाकला मी त्या सगळ्या प्रोसेसमध्ये आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की एक आठवडा 15 दिवसात ते काम चालू व्हायला पाहिजे. GVC म्हणून जी कंपनी आहे तिला ते टेंडर दिलं गेले बरं केवळ नारायणगावपुरता विचार करून होणार नाही कारण नारायणगावचं काम राहिले महिनाभरासाठी कोणती कंपनी येऊन आपल्याकडे काम करणार नाही ती जेव्हा फाट्यावर विभागाचे खासदार शोहेब राठोड आपल्या पक्षाचे आहेत तर तुम्ही त्यांच्याकडे हा विषय मार्गात लावून का देत नाही? सर मार्गालाच लावला विषय मी तेच सांगतो मी स्वतः खासदारांनी सुद्धा त्यांना फोन केला की हा लवकरात लवकर विषय मार्गाला हे सगळे बायकाची कामं झालं मला वाटतं 15 दिवसात सगळं मोबिलायझेशन होऊन काम चालू व्हायला पाहिजे. माझ्याकडे मला जी काही सूचना येतात मला जी काही माणसं येतात ते मालुसरे साहेब ILFचे आहेत त्यांना सुद्धा मी दिवसातून एकदा तरी फोन असतो की साहेब ह्या पद्धतीने असं का अडचण वाढत चालली तुम्ही लवकरात लवकर काम सोपं करा आपल्याला मोजून महिना दीड महिन्याचं काम राहिलं आपलं बायपास चालू आहे आणि मला वाटतं पण ते तेवढ्यासाठी कोणती कंपनी यायला तयार नाही मग ती GVC म्हणून जी कंपनी आहे ती सगळ्याचंच टेंडर द्यायला मिळालं ते लवकरात काम चालू आहे. आता साहेब आपण नारायणगावमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करतात अतिशय दिमागदार साजरा करतात मात्र हिशोब देत नव्हते आता हिशोब द्यायला सुरुवात केली काहीच अडचण नाही हिशोब आपण वाचूनच दाखवणार सगळा कधी वर्षानुवर्षी हिशोब द्यायला लागेल ना आता वर्षाचं कारण ते रजिस्टर नव्हतं आता रजिस्ट्रेशन पण झाले आपलं रजिस्टर आता तो सगळा हिशोब आपल्याला द्यायला चालू करणार. तुम्ही निवडून येऊन आता 4 महिने झालेले आहे नारायणगाव जनतेने अतिशय चांगला विश्वास तुमच्यावर टाकलेला आहे तुम्ही नारायणगावच्या जनतेला या निमित्ताने काय सांगाल? अनेक गोष्टी आहेत सांगायला प्लॅस्टिक मुक्ती लोकसभा झाडं लावायचं लोकसभा ती मी माझे 17 सदस्य नारायणगाव बनवू शकतो जेव्हा हे नारायणगाव माझं आहे नारायणगाव माझे स्वप्नातलं नारायणगाव मला आहे यासाठी प्रत्येक माणूस मी आम्ही सगळेजण जबाबदारी करतो तेव्हाच आपण हे नारायणगाव आपल्या तालुक्यातलं जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं आदर्श गाव करू शकतो आणि आपल्याला त्या अनुषंगाने जायचं तर सगळ्यांनी ही जर सहकार्याची भूमिका होती चुकत असेल ती दाखवलं पाहिजे समोर सांगायला पाहिजे त्याला मार्ग आहे परंतु त्याचं राजकारण न करता विपर्यास न करता ते जर केलं तर आपण सगळे एकमेकांना धरून पुढं काम करू शकतो आणि नारायणगाव एक चांगलं गाव म्हणून आपण एका मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते आहात मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आहे जुन्नर तालुक्याचे आमदार आणि अधिकारी यांच्यात समन्वय राहत नाही अनेकदा वाद होतात तुम्ही कसं वाटतं? साहेब अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये वाद होत असतात साहेब फक्त त्या वादाला दोन्हीकडून विपर्यास न करता साहेब काम करून घ्यायचं असेल एखादं प्रशासनाची भूमिका वेगळी असती लोकप्रतिनिधींची भूमिका वेगळी असती पण याच्यातून मार्ग काढला पाहिजे साहेब एखादं पाऊल मलाही मागं आलं एखादं पाऊल त्यांनी मागं घेतलं पाहिजे कारण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शेवटी लोकांमध्ये चुकीचा मेसेजसुद्धा नाही उद्या माझ्यासारखा माणूस जाऊन जर अधिकाऱ्यांना भांडत राहिलं तर बातमी होणार नाही वाद घातलेच पाहिजे पण त्याला ती प्रशासकीय बाजू पण तेवढी आपली भक्कम पाहिजे मग ती वाद घालून आपल्याला इथून मागे आपण वाद घालतो प्रशासनाची पण असं नाही की आपल्यावर गुन्हे दाखल झाले पण ह्या सगळ्या गोष्टी जातात लोकांमधून लोकांसाठीच करायचे सगळ्याच सण त्यासाठी करतात परंतु त्याचे मार्ग आपण ठरवून घेतलो मी पण अत्यंत आक्रमकपणे काम करतो आजपर्यंत केले परंतु मी आत्तापर्यंत कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्याला आवाजच्या भाषेत बोललेलो
किंवा मला माझ्यावर तशी कोणत्या प्रकारचं आजपर्यंत हे नाही. नारायणगाव ग्रामपंचायतीचा कारभार योगेश उर्फ बाबू पाटे यांनी 4 महिन्यापासून अतिशय सुंदर चांगला चालवलेला आहे. खऱ्या अर्थाने नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये लोकशाही राबते. भविष्य काळामध्ये अशाच प्रकारची लोकशाही पाहायला मिळेल. नारायणगाव शहर बदलायचे, चांगलं करायचे, सगळ्यांनी सहकार्य करायला हवं. माझा कुणीही विरोधक नाही, कुणी फार जवळचं नाही, कुणी परका नाही. जो विकास कामाला साथ देईल तो माझ्याबरोबर असेल, अशी सरळ आणि स्वच्छ भूमिका योगेश भाऊ पाटे यांनी घेतलेली आहे. भविष्य काळामध्ये त्यांचं काम असं चांगलं राहील अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूया. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपण पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स.